कंपनीची लॉयल नका राहू. बाप्पाची परीक्षा पास करणं ही लय कठीण गोष्ट आहे मित्रांनो. काल तर ती गोष्ट तुमच्यासाठी नुकसानदायक. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द नवा एपिसोड ऑफ द दक्कन रायडर. मित्रांनो, लास्ट वीक या वीकमध्ये जे ले ऑफ झाल्यात माझ्या कंपनीमध्ये, त्यावरून एक गोष्ट मात्र नक्की कळलेली आहे आणि ती गोष्ट तुम्ही खूप लक्षात ठेवायला हवी. मित्रांनो, कंपनीची लॉयल नका राहू. कंपनी कधी कोणाची नसते, ठीक आहे. लॉयल राहायचं आपल्या कामाशी राहा. कामाशी लॉयलता ही तोपर्यंत त्या कंपनीशी पण लॉयलताच असते. आता बाबांनो, टोकता टोकता वाचले मायला असे ब्रेक मारतात नाही हैदराबादचे ट्रॅफिक लोक. तर आपण म्हणत होतो की कामाशी लॉयलता हीच त्या कंपनीशी लॉयलता आहे. हो, तेच काम तुम्ही दुसऱ्या कंपनीशी कराल, तिथे पण तुम्हाला त्याच नजरेने बघितल्या जाईल, त्याच इज्जतीने बघितल्या जाईल. जर तुम्ही काम नाही कराल तर तुम्हाला इज्जत पैसा दोन्ही याच्यात देण्यात मागे पुढे करण्यात येईल. म्हणून आपल्या कामाशी नेहमी लॉयल राहा आणि जे करताय इमानदारीने करा. आणि जर असलं काही कधी आपल्यासोबत झालं तर मित्रांनो, खचायचं नाही. जर कधी नोकरी गेली, कधी धंदा डुबला, खचायचं नाही मित्रांनो. देवबाप्पा आपली परीक्षा बघतोय. तो परीक्षा याच्यासाठी बघतोय की आपल्यासाठी त्यांनी काहीतरी मोठं लिहून ठेवलेलं आहे. त्या मोठ्या गोष्टीसाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, खूप झटावं लागतात, खूप घासून घ्यावं लागतं. इतक्या सोपी पद्धतीने बाप्पा काही होत नाही, ठीक आहे ना. बाप्पाची परीक्षा पास करणं ही लय कठीण गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळे कधी खचायचं नाही, हारायचं नाही, लढत राहायचं. बरेचसे आपले जवळचे मित्र गेलेत, म्हणजे जे ऑफिस कलिग्स होते ते सगळे गेलेत सोडून. मी पर्सनली माझ्या आयुष्यामध्ये या ले ऑफ्स फर्स्ट टाइम बघितलेले आहेत. कारण मी मायनिंग इंजिनियर असल्यामुळे असल्या काही गोष्टी आमच्या मायनिंग साईट्सवर होत नसतात, ले ऑफ्स वगैरे काही. तर जर तुम्ही काही झगडा करून निघाले तेव्हाच तुम्हाला कोणी काढू शकतो, किंवा काही स्कॅम वगैरे करून निघाले. या असल्या गोष्टी मी पहिल्यांदा बघितल्या आहे. माझे ऑफिसमध्ये बनलेले मित्र काढण्यात आले. त्यांना आम्ही जस्ट म्हणजे फिरायचा प्लॅन करत होतो, राईड करायचा प्लॅन करत होतो, त्यांना काढण्यात आलं. तर मित्रांनो, एकच गोष्ट आणखी लक्षात ठेवा की मित्र बनवा, पण त्यांच्याशी इतका लगाव नका लागून घेऊ की दूर गेल्यावर तुम्हाला त्रास होईल. मित्रतामध्ये बेस्ट फ्रेंड्स तर वेगळं झालं, आणि जी आपली नॉर्मल मित्रता करतात त्यात एक लिमिट ठेवा. प्रत्येकासाठी ही गोष्ट आहे, लिमिटमध्ये असली पाहिजे. कारण कोणाच्या असल्याने, कोणाच्या नसल्याने जर तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव करून घेत असाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी नुकसानदायक आहे. पुढची व्यक्ती तुम्हाला लक्षात पण ठेवणार नाही. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय, शब्बा खैर, जय महाराष्ट्र.